नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करतो। नारळासंदर्भात तुम्ही माझे बरेच व्हिडिओ पाहिले आहेत, कोलंबस, व्हिएतनाम या सगळ्याबद्दलचे व्हिडिओ पाहिले आहेत। पण नारळाची खरोखर लागवड कशी करावी ह्याचा व्हिडिओ मी बनवला नव्हता आणि प्रत्येकाचा प्रश्न हा असतो की लागवड कशी करावी आम्हाला माहीत नाही आहे, की जेणेकरून आपल्याला चांगलं त्याचं उत्पादन आलं पाहिजे। आपण सुरुवातीपासून काय विचार केला की नारळाला एक बालभोज जर चांगलं वाढवलं तर त्याची जर वाढ चांगली झाली आणि त्याचा बुंधा चांगला झाला तर भविष्यात ते झाड तुम्हाला चांगलं उत्पन्न देईल। मग तो बुंधा चांगला होण्यासाठी काय करावं म्हणून ह्याच्यासाठी आज हा व्हिडिओ बनवत आहे। तर चला आपण हा व्हिडिओ आता चालू करू। आता हा आम्ही 3x3x3 चा खड्डा घेतलेला आहे आणि असे आम्ही इकडे 8 खड्डे बनवलेले आहेत या ठिकाणी। आणि हा खड्डा कसा भरायचा तर ह्याची आम्ही पूर्वतयारी करून ठेवलेली आहे। तर सगळ्यात प्रथम आम्ही हा पालापाचोळा टाकणार। हा सगळा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तो पालापाचोळा घ्यावा। त्याच्यानंतर आम्ही डाव्या साईडला शेणखत काढून ठेवलेलं आहे, ते 10 घमेले शेणखत आहे। त्याच्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आहोत राख, ही राख टाकणार। त्याच्यानंतर मीठ टाकणार आहोत। पाठीमागे हे कोकोपीट आहे, आपलं निंबोळी पेंड आहे आणि ती पुढे आहे ती रेती आहे। त्याबरोबर हे इकडे आम्ही कोकोपीट पण घेतलेलं आहे। कोकोपीटचा फायदा काय तर कोकोपीट हे त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवतं आणि ते त्याच्या 6 पट पाणी धरून ठेवतं। तर आम्ही 3 किलो एका खड्ड्यामध्ये टाकणार आहोत। तर त्याच्यामुळे काय होईल, कायमचा जमिनीमध्ये ओलावा राहील। आणि ते टाकायच्या अगोदर एक रिजेंट पावडर म्हणून आहे, ती वाळवी वगैरे येऊ नये त्यासाठी आम्ही ती टाकणार आहोत। त्याच्याबरोबर आम्ही थोडी सोडणं पण आपण टाकणार आहोत, जे आपण नारळ सोडल्यानंतर जे काही उरतं ते पण टाकायचं। ते पण कोकोपीटसारखं काम करतं की जेणे ते पाणी धरून ठेवेल। ही आता सोडणं आहेत जी आम्ही आता याच्यामध्ये टाकणार आहोत। त्याच्यानंतर आम्ही सुरुवातीला हे SSP टाकणार आहोत। ते SSP जे आहे हे सुरुवातीला त्याच्या वाढीसाठी लागतं आणि हे एकदा झाडाला मिळायला लागलं की मग शेणखताचा रिलीज व्हायला एक 4-5 महिने लागतात, तोपर्यंत हे त्याच्या वाढीचं काम करतं। आणि त्याच्यानंतर आम्ही हे मायक्रोन्यूट्रंट टाकलेले आहेत। हे मायक्रोन्यूट्रंटने काय होतं, त्याला सगळ्या प्रकारची अन्नद्रव्य मिळतात आणि त्याची वाढ चांगली होते। आता ही जी आम्ही खड्ड्यातून काढलेली माती आहे ही सगळी मुरबाड माती आहे, बघा किती दगड आहे त्याच्यामध्ये। तर ही माती टाकली तर हे पूर्ण दगड जे आहेत हे काय करणार, माती गरम होणार आणि मग आपलं दगड गरम होणार आणि मग मुळांना त्रास होणार। म्हणून आम्ही ही टाकणार नाही आहोत, पसरवून टाकणार। आम्ही ही बाहेरून दुसरी माती आणलेली आहे, ही भातशेतीतली माती आहे। ही टाकल्याने त्याच्यात एकतर ऑर्गॅनिक कार्बन थोड्याफार प्रमाणात असतो म्हणून ती आम्ही माती आणली आहे। ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन नसतो। आपण हे एवढ्या प्रमाणामध्ये शेणखत टाकत आहोत त्याचं कारण आहे की आपल्याला जमिनीमध्ये तेवढ्या भागामध्ये त्याचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला पाहिजे, जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल। आता हा जो खड्डा केलेला आहे आम्ही, ह्याच्यामध्ये आम्ही ताजे माशाचं जे वेस्ट असतं ते 10 किलो त्याच्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे तिकडे आता तुम्हाला माशा कदाचित दिसत असतील, व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला दिसेल न दिसेल, तर ते टाकलेलं आहे। आता आम्ही ह्याच्यामध्ये BSE पावडर टाकतो, म्हणजे हे सगळ्या माशा कीटक कुठले जे येणारे असतील तर ते निघून जावं। ही आता आहे रिजेंटा पावडर। ही रिजेंटा पावडर जी आहे ती वाळवी वगैरे येऊ नये त्याच्यासाठी आपण ही थोडी टाकत आहोत, म्हणजे जमिनीमधून वाळवी येऊ नये। ही रिजेंट पावडर एवढी पॉवरफुल असते की 3 वर्षापर्यंत तरी तुम्हाला मातीमध्ये त्या भागामध्ये येणार नाही। हे आता आम्ही थोडं मीठ टाकतो आहे। हे मीठ अशासाठी टाकतो आहे की आपण जे टाकलेलं आहे मासळी खत तर ते कुजायला पाहिजे आणि त्याला पाण्याने ओलावा राहील आणि ते लवकर कुजायला सुरुवात होईल, म्हणून त्याच्यासाठी टाकतो आहे। ही थोडी आम्ही राख पण घेतलेली आहे। ही राख काय करते की त्याच्यामध्ये पोटॅशचं काम करतं, झाडाच्या वाढीला पोटॅश देतं। जी जाळलेली राख असते ती त्याच्यामध्ये पोटॅशचं प्रमाण चांगलं असतं, म्हणून थोडं हे ते टाकावं। नाही, आता आम्ही हा पालापाचोळा जो जमा करून ठेवला आहे तो टाकतो।
या पालापाचोळ्याने काय होतं की जमिनीमध्ये पोकळी निर्माण होऊन राहते, तो जसा कुजेल तसा, आणि त्यामुळे मुळांना चांगला ऑक्सिजन मिळू शकतो आणि त्याची वाढ चांगली होऊ शकते. हां पाय पॉज कर. ही आता आम्ही जी माती आणली होती ती आता टाकतोय, त्याच्यावर पसरवून घेतो. म्हणजे त्याने काय होतं की माती ही पानाला ती दाबून ठेवते. आणि हे शेणखत आता थोडं थोडं टाकत आहोत आम्ही त्याच्यावर. म्हणजे माती आणि शेणखत असं एक एक लेयर देऊन त्याला मिक्स करत जातो. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जमिनीमध्ये भुसभुशीतपणा सगळीकडे राहील त्याचा. थोडी आता निंबोळी पेंड पण टाकत आहोत. निंबोळी पेंड काय करते की कुठून बुरशी येणार असेल तर ती बुरशीला यायला देत नाही, म्हणून ती एक साधारण 3 किलो आपण ही निंबोळी पेंड त्याच्यामध्ये टाकावी. आता थोडी ही सोडणं पण आपण टाकत आहोत. की सोडणं काय करतं, हे त्याला पाण्याला धरून ठेवतं, त्यामुळे थोडं थोडं ते आपण टाकून थोडं लेअरमध्ये टाकायचं. आता आपण परत ही माती टाकत आहोत आणि शेणखत टाकत आहोत. असं करून खड्डा आपण हळूहळू भरून घेतो. ही आता थोडी रेती पण टाकत आहोत. रेती काय करते की जर माती घट्ट झाली तर त्याला ती पोकळी ठेवते, जेणेकरून त्याच्या मुळ्या ह्या चांगल्या अलगदपणे जमिनीमध्ये पळू शकतात आणि खाद्य पण घेऊ शकतात त्यासाठी. आता परत हा मातीचा लेअर आपण टाकत आहोत. मातीचा लेअर, शेणखत असं हे टाकून आपण मिश्र पद्धतीने भरत आहोत, जेणेकरून पूर्ण जागा ही भुसभुशीत राहिली पाहिजे. मुळांच्या वाढीसाठी त्याला चांगला वाव मिळाला पाहिजे. हे आता आम्ही माती शेणखत असं करून लेअर केला. आता आम्ही कोकोपीट टाकत आहोत. हे कोकोपीट आपल्याला 3 किलो टाकायचं आहे. याचं कारण काय आहे की हे पाणी धरून ठेवतं आणि त्याच्या 6 पट, 3 किलोच्या 6 पट म्हणजे 18 किलो पाणी हे धरणार. आणि जर आपली एक डेन्सिटी आपण जरी धरली एक अंदाजे, तरी 18 लिटर पाणी हे कोकोपीट धरून ठेवू शकतं. त्यामुळे याच्यामध्ये ओलावा खूप चांगल्या पद्धतीने राहील. थोडी रेती आणि निमपेंड हे आता आपण टाकणार आहोत. ही निमपेंड टाकत आहोत. थोडी रेती पण टाकत आहोत. हे कसं आहे की सगळं मिक्स करून टाकायचं, जेणेकरून त्याला सगळीकडे जेव्हा मुळं वाढतात तेव्हा त्याला सगळीकडे खाद्य मिळेल. सुरुवातीपासून जसं जसं जमिनीत जाईल अशा पद्धतीने हे आपल्याला टाकायचं. मी DAP SSP टाकत आहोत. SSP काय करतं की मुळाची चांगली वाढ करतं आणि त्याला खोडाची पण वाढ करतं. हे एकचदा आपल्याला केमिकल टाकायचं, पण त्याच्यानंतर पुढे आपल्याला केमिकल खतं नाही टाकायची आहेत. हे परत आम्ही आता थोडी रिजेंट पावडर टाकत आहोत. म्हणजे वाळवी कुठूनही त्याच्यात घुसून नारळाला त्यांनी त्रास नाही दिला पाहिजे, नारळ खाल्ला नाही पाहिजे, यासाठीही थोडी थोडी रिजेंट पावडर टाकत आहोत. हे आता आम्ही थोडं सूक्ष्म अन्नद्रव्य घेत आहोत, साधारण 100 ग्राम. ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे अन्न घटक असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम मिळेल, मॅग्नीज मिळेल, झिंक मिळेल, सगळ्या प्रकारची कॉपर मिळेल, सगळ्या प्रकारचे अन्न घटक त्याच्यामध्ये असतील. तर ते आपण एक 100 ग्राम टाकतो, ज्यामुळे काय होईल, झाडं सगळी हिरवीगार दिसतील आणि त्याची वाढ खूप चांगली होईल. हे आता खड्डे आपले गोटे झालेले आहेत, पण ते दाबून आपण त्याला मोकळं करून घ्यायचं, पावडर करून घ्यायचं. त्याच्यामध्ये दाबून त्याला पावडर करून घ्यायचं. आता परत आम्ही कोकोपीट टाकत आहोत. हे किती किलो आहे माहिती आहे? हे आता कोकोपीट आपण परत पसरवून घेत आहोत, कारण आपल्याला नारळाच्या बुडाशी त्याला ओलावा ठेवायचा आहे कायमचा. म्हणजे जरी आपण एखाद्या दिवशी पाणी द्यायला विसरलो किंवा आपल्याकडे माणूस नसेल तरी हे कोकोपीट ते त्याचं काम करतं. त्याच्यानंतर आता आपण थोडी सोडणं पण टाकून घेणार त्याच्यामध्ये, ती पण त्याला धरून ठेवतील.
ही परत आपण निमपेंड टाकत आहोत। एक 3 किलो आपण ही त्याच्यामध्ये निमपेंड टाकणार आहोत। ही टोटल आमचे ह्या गमेल्यामध्ये 12 किलो आहे, तर त्यामुळे त्याला अजून आपण थोडी टाकणार। थोडी राख पण त्याच्यामध्ये मिक्स करतो, म्हणजे नारळाला सगळीकडून त्याला सगळ्या प्रकारचे घटक मिळाले की झाडाचा बुंदा मोठा झाला। ही आपली पायरी असते की आपल्याला एक 300 नारळाचं टार्गेट ठेवून जर आपण केलं तर ही आपली पहिली पायरी आहे की त्याला चांगल्या प्रकारचे खाद्य देऊन त्याचा बुंदा मोठा करतो। तर ही पहिली पायरी जरी तुम्ही केली चांगली व्यवस्थित तरी तुम्ही 50% लढाई ही जिंकता। थोडी आता वाळू पण रेती पण टाकत आहोत। परत आता आपण हे मिठाचं टाकत आहोत। मीठ एकदम टोटली सगळं मिळून आपण बुडाशी पण टाकलं होतं, तर सगळं मिळून एक आपल्याला साधारण 2 किलो प्रति झाड टाकायचं आहे। हे मीठ काय करतं, पाणी धरून ठेवतं, म्हणजे आपण सोडणं नंतर कोकोपीट, मीठ आणि रेती हे सगळं असं अशा पद्धतीने वापरलेलं आहे की किती गरमी जरी झाली तरी आपल्याला त्या झाडाला पाण्याची किंवा खताची कमतरता नाही पडणार आणि झाड सुरुवातीपासून चांगलं वाढेल। आता काय झालं आहे, आम्ही हा खड्डा माती आणि शेण ह्याने जमिनीपासून एक 6 इंचावर वरती घेतलेला आहे। आता याच्यातली जी गरमी आहे, ह्याच्यामध्ये शेणखत असतं, खतं असतात, ह्याच्यात सगळी गरमी असते। ती गरमी थंड करण्यासाठी आपल्याला पाणी टाकलं पाहिजे, म्हणून ह्याच्यामध्ये आपण हे पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून आपल्याला ते हे करेल। आता आपल्याला नारळ लावायचा आहे। हा समोर जो नारळ आहे हा कोलंबसचा नारळ आहे, तर तो कोलंबसचा नारळ आपण लावणार आहोत तर आता ही आपण मायक्रोन्यूट्रन जी आहे त्याला त्याची मुळं आता लहान आहेत, त्यामुळे त्याला जवळ मिळाली पाहिजे, म्हणून ही थोडी आपण पसरवून आता त्याच्यामध्ये टाकत आहोत। ही थोडीशी टाकायची, कारण जमिनीत आपण टाकलेलीच आहे ती। ही परत आपण रिजेंटा पावडर एक थोडीशी टाकत आहोत की परत वाळवीचा कुठे आजूबाजूला त्रास होऊ नये यासाठी। आणि हे थोडं SSP आपण आता टाकत आहोत, थोडंसं एक मूठभर आपण घेतो आहे, कारण हे एवढं गरम नसतं, पण पाण्याच्या ह्याने सुद्धा त्याचा थंडावा होऊन जाईल। आता आपण नारळ लावायला घेऊया। तर हा कोलंबसचा नारळ आहे, हा आता आपण पिशवी फाडून तो आहे तसाच त्याच्या सकट हुंडी सकटच तसा लावणार आहोत। आता हे रोप कसं बसवायचं, तर ते काय करायचं, ह्याला आता हे जागा करून घ्यायची आपल्याला थोडी रोप बसवण्यासाठीची। आता हा आपण खड्डा करून घेतला। आता याच्यामध्ये थोडं आपण पाणी टाकत आहोत की नारळ बसवायला त्याला गरमी लागता कामा नये। तर नारळ कसा बसवायचा, तर हा नारळाचा जो वरचा भाग आहे तो जमिनीपासून 1 ते 2 इंच हा वरती राहिलाच पाहिजे। जर तो आपण खाली बसवला तर काय होईल, त्याचा जो कोंब आहे त्या कोंबामध्ये माती जाणार आणि माती गेल्यामुळे तो कोंब कुजणार आणि तुमचं रोप मरणार। तर ते होऊ नये म्हणून ह्या एवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला नारळ वरती ठेवायचा। हा जो आता वरती तुम्हाला जो दिसतो आहे ही त्याची एकदम बरोबर पोझिशन आहे की तो एवढ्याच पोझिशनला तो वरती राहायला पाहिजे। नारळाची लागवड सगळी पूर्ण झालेली आहे आणि ह्या सगळ्यांना ह्या अशा झावळ्या लावलेल्या आहेत की गरमी लागू नये म्हणून। ह्या व्हिडिओमध्ये मी 10 नारळाची लागवड करून त्याच्यातून लाख रुपयाचं उत्पन्न आणण्यासाठी कशा पद्धतीने खड्डे भरले पाहिजेत आणि काय काय खतं टाकली पाहिजेत हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। इकडे तुम्ही ह्या पद्धतीने जर केलं तर त्याची जी वाढ होते त्याच्यामध्ये तुम्हाला छान वाढ होणार। ती खतं जी दाखवलेली आहेत त्या पद्धतीने तुम्ही टाकलीत तर तुमच्या झाडांची वाढ खूप चांगली होईल आणि तुम्हाला खूप उत्पादन चांगलं मिळेल। ह्याच्या पुढचेही व्हिडिओ त्याच्यानंतर काय केलं पाहिजे ह्याच्या संदर्भात मी टाकणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।